श्री स्वामी समर्थ. कधी कधी माणूस खूप चालतो, पण कुठे चाललाय हेच कळत नाही. पाठीवर अपेक्षांचं ओझं, डोक्यावर जबाबदाऱ्यांचा भार असतो आणि मनात फक्त शांत अश्रू असतात. तो सगळ्यांसाठी असतो, सगळ्यांमध्ये असतो, पण कोणालाच दिसत नाही. कधी हसतो, कधी बोलतो, काम करत राहतो, फक्त काम करत राहतो. पण आतून मात्र तो रोज थोडा थोडा कोसळत असतो. लोक म्हणतात, धीर धर, सगळं नीट होईल. पण कोणी विचारत नाही की तुला उभा राहायला कोणाची मदत हवी आहे का? माझी मदत हवी आहे का? माझं सहकार्य हवं आहे का? तुला कशाची गरज तर नाही ना? तू ठीक आहेस ना? असं कोणी विचारत नाही. कधी कधी थांबून राहावं असं वाटतं, पण वेळ नाही. कधी बोलून मोकळं व्हावं असं वाटतं, पण ऐकणारच कोणी नसतं. आणि आता या क्षणाला आपल्याला एकच नाव आठवतं, ते म्हणजे आपले स्वामी. मनामध्ये फक्त हळूच एक शब्द येतो, एक आवाज ऐकू येतो, बघा ना स्वामी. हे सारं तुम्हीच समजून घ्या. आणि माझ्याजवळ आता शब्दही उरलेले नाही आहेत, आणि मी माझी व्यथा तुम्हाला कोणत्या शब्दात मांडावी हे देखील मला कळत नाही. आणि मला साथ देणारे आणि मला समजून घेणारे आता माझ्यासोबत कोणी नाही आहे. तुम्हीच माझे सोबती आणि मी एक मार्गस्थ चालणारा, मी तुमचा लेकरू. स्वामी काही बोलत नाहीत, पण त्या शांततेत आपली वेदना नक्कीच जाणत असतात. क्षणभर वाटतं की मी एकटा नाही आहे. माझी हक्काची पाठराखण करणारी व्यक्ती माझे स्वामी आजही माझ्या पाठीशी आहेत. आणि तेव्हा आपण डोळं मिटून आपल्या मनापासून जाणून घेतलेलं ते समाधान म्हणजे स्वामींच्या सहवासातले ते काही क्षण, आणि ते आपण कधीही अनुभवू शकतो. ज्यावेळी आपण अडचणीत असो किंवा आपण आनंदात असो, स्वामींना कधीही विसरायचं नाही. स्वामींना प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही आनंदात असता त्यावेळी तुम्हाला स्वामींचे आभार मानायचे आहे, स्वामींचे स्मरण तेव्हाही करायचं आहे. फक्त तुम्ही दुःखात असल्यानंतरच तुम्हाला स्वामींचं स्मरण करायचं नाही आहे, कारण जे काही आहे ते फक्त स्वामींमुळे आहे. आणि कोणीही तुमच्यासोबत नसलं तरी स्वामी निश्चितच आहेत. रागाच्या भरात काहीही उलटसुलट बोलू नका, कारण शब्दांनी लागलेले जखम आयुष्यभर टोचत राहतात. जसं तुम्ही इतरांना बोलता तसं समोरचे तुम्हाला बोलले तर तुम्हाला देखील मनाला लागतात गोष्टी. पण तुम्ही इतरांचं मन जपत असाल तरी देखील इतर लोक तुम्हाला मनाला लागेल किंवा मनाला टोचेल अशा गोष्टी बोलले तर तुम्हाला साहजिकच वाईट वाटणार आहे. पण त्यावेळी तुम्ही वाईट वाटून न घेता स्वामींचं स्मरण करायचं आहे. जे कोणी बोलेल, जे काही कर्म करेल ते त्यांचं प्रारब्ध असतं. आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा आणि आपण आपल्या कर्माशी प्रामाणिक राहायचं. पैसा गेला तर थोडं नुकसान होतं, पण वेळ गेली ना तर सगळंच हातातून निसटतं. आरडाओरडा करून काहीही होत नसतं. जर डोकं तुम्ही शांत ठेवला तर मोठी लढाई देखील सहज जिंकता येते. ज्याला आपली जीव आवडते येते त्याचं भविष्य त्याच्याच हातात असतं. कोणत्याही गोष्टीवर लगेच भडकायचं नाही, थोडं थांबून बघायचं, संयम ठेवायचा आणि थोडासा विचार केला तर आपल्या अर्ध्या समस्या आपोआप तिथंच संपत असतात. आणि कधीही नेहमी मीच बरोबर आहे असं सिद्ध करण्यापेक्षा हा जो आपण मीपणा घेऊन फिरत असतो, मीच बरोबर आहे, माझंच खरं आहे असं ज्याला वाटत असतं, तो आयुष्यामध्ये नेहमी कधीच प्रगती करू शकत नाही आणि तो इतरांच्या नजरेमध्ये कधीच खरा प्रामाणिक सिद्ध होऊ शकत नाही. आणि या गोष्टीमुळे मीपणा राखल्यामुळेच आयुष्यामध्ये खूप भांडण, तंटे, वाद नेहमीच होत राहतात. कारण आयुष्य सुखी समाधानी तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळी प्रत्येकजण एकमेकांना समजून घेतील, एकमेकांच्या भावना जाणून घेतील. स्वामींनी तुम्हाला हाच संदेश दिलेला आहे, हेच सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळी स्वामींनी तुम्हाला हेच निक्षून सांगितलेलं आहे. खूप वेळा संकेत दिलेला आहे, प्रत्येक वेळी चूक सुधारण्याची संधी दिलेली आहे. तरी देखील तुम्ही स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती न चालता पुन्हा त्याच चुका करायला लागलात.
तर निश्चितच स्वामींना ते आवडणार नाही आहे. प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींनी तुम्हाला अनपेक्षितपणे मदत दिलेली आहे, सहकार्य केलेलं आहे आणि तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढलेलं आहे. आणि हीच ती खरी श्रद्धा आणि भक्ती असते जे तुम्ही स्वामींप्रती तुम्हाला तुमच्या मनामध्ये असते. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना करा, स्वामीराया, हे घर तुमचे आहे आणि मीही तुमचंच आहे. जे काही माझ्या आयुष्यासाठी ठरवाल ते सगळं माझ्या भल्यासाठी आहे. काहीही करा पण मन माझं विचलित होऊ देऊ नका आणि माझ्यावरती कधी नाराज होऊ नका. माझ्या चुका झाल्या असतील, मी अज्ञानी आहे, मला समजून घ्या आणि माझ्या चुका मला मान्य आहेत आणि माझी सेवा तुम्ही करून घ्या आणि जी माझी सेवा तुम्ही करून घेताय त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कुणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कुणाविषयी रागही ठेवू देऊ नका. सर्वांशी प्रेमाने राहण्याची सद्बुद्धी मला द्या. असा विश्वासाने तुम्ही स्वामींना प्रार्थना करायचे, विनंती करायचे आणि असं करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल नक्कीच घडणार आहे आणि चांगली गोष्ट दुसऱ्या मिनिटाला घडल्याशिवाय राहणार नाही आणि स्वामी तुमच्या पाठीशी असल्याची संकेत, खूण तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. प्रत्येक वेळी आपलं चूक की बरोबर हे आपण सिद्ध करत राहण्यापेक्षा समोरचे दिसते, समोरचे वाढलेलं आहे ते लक्ष देऊन आपल्याला पुढे चालायचं. घडून गेलेल्या गोष्टी आपल्याला अनुभव देऊन जातात. स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना आपल्याला खूप असे अनुभव येत असतात आणि या छोट्या मोठ्या अनुभवातूनच आपल्याला स्वामी खूप काही संकेत देत असतात आणि आपल्याला चुका सुधरवत असतात. स्वामी सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी, संकटेही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरून जातो की संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाहूनही मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहा आणि अविश्वास दाखवू नका. कारण स्वामींनी एकदा आपल्याला जर हात दिला आहे तर ती कधीच सोडत नाहीत. नेहमीच ते आपल्या पाठीशी असतात आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करत असतात आणि नंतर आपल्या ओंजळीमध्ये इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधीच कल्पना केलेली नसते आणि त्या सुखाचं मोजमापही आपल्याला करता येणार नाही. स्वामींची कृपा एकदा झाली की आयुष्यामध्ये समाधानाचं वातावरण होतं. तुमच्या सुखाचा तिरस्कार करणारे, तुमच्या सुखावर वाईट नजर टाकणारे, तुमच्या सुखावर जळणारे या समाजामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या आजूबाजूला, तुमचे जवळचे, लांबचे खूप लोक असतात. पण त्यामुळे तुमची परिस्थिती, प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कारण तुम्ही जे काही मिळवलं ते कष्टातून मिळवलेलं असतं आणि स्वामींवर विश्वास ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून, स्वतःच्या मेहनतीने मिळवत असतात. त्यामुळे कुणाची प्रगती पाहणं ज्या लोकांच्या मानसिकतेत नसतं आणि मुळात ही लोकांची मानसिकताच आहे की एखाद्याची प्रगती त्यांना पाहवत नाही किंवा त्यांचा जळफळाट होत असतो. तुम्ही दुःखात असला की त्यांना आनंद होतो, प्रगती करत असलात तर ते तुमच्यावर जळत असतात आणि हे लोक अनोळखीही असतात आणि तुमच्या अगदी जवळचीही असतात.